नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आता सुमित्राई नानांच्या रूममधून दवाखान्यातून बाहेर पडल्यात आणि त्या ऐश्वर्याचं नाव घेत आहेत. ऐश्वर्याच्या जवळ त्या जसं जात असतात तसं तसं ऐश्वर्या इथे मागे सरकत असते आणि मग त्या ऐश्वर्याच्या जोरात कानफाटीत मारतात, कानाखाली मारतात. आणि मग ऐश्वर्या विचारते की तुम्ही मला का मारलंत. तर ऐश्वर्याला ओढत घेऊन ती जानकीजवळ येते आणि म्हणते की हिनं मला काल सांगितलं होतं की तू म्हणजे जानकीनं नानासाहेबांना खाली ढकललं आहे, पण तसं नाही आहे. ऐश्वर्यानं नानासाहेबांना जिन्यावरून खाली ढकललं आहे. आणि ऐश्वर्याला त्या विचारतात तुला हे असं करताना लाज नाही वाटली का. ऐश्वर्या एकटीच इथे गालाला हात लावून उभी आहे प्रेक्षकांनो. आणि आता मोठा ट्विस्ट, तर ते होतं ऐश्वर्याचं स्वप्न. कारण ऐश्वर्याला इथे सारंग जेव्हा हाक मारतो तेव्हा ती गालावरनं हात खाली काढते, म्हणजे गालावर हात धरून असते. आणि मग सारंग विचारतो तुम्ही असे गालाला हात धरून का उभे आहे. तर ऐश्वर्या म्हणते की मला बरं वाटत नव्हतं. मग जानकी तिच्याकडे बघत राहिली नुसती आणि जानकी म्हणते की दवाखान्यात आहे, आपण तर डॉक्टरांना बोलवूया का. तर ऐश्वर्या म्हणते नाही मी ठीक आहे. तर ऋषिकेश विचारतो आई कुठे आहे. तर जानकी सांगते की आई आतमध्ये आहेत. नानासाहेबांना जरा जरा शुद्ध येते तर त्यांना काहीतरी बोलायचं होतं, मग ते काय बोलतात ते बघण्यासाठी इकडे आई आतमध्ये गेल्यात. सारंग म्हणतो की आईंना काय बोलायचं असेल. तर जानकी म्हणते की आता ते आई आल्यावरच कळेल. तोपर्यंत आई इथे बाहेर येत आहेत आणि ऐश्वर्याला हाक मारत आहेत. मला 2 मिनिटासाठी वाटलं होतं की आताचे स्वप्न तिनं ऐश्वर्यानं बघितलं होतं ते इथे खरं होणार आहे. तर आई इथे येऊन वेगळंच सांगतायत की डॉक्टरना बोलव, ऐश्वर्याला सांगतायत. मग ऋषिकेश विचारतो का काय झालं. तर सुमित्राई म्हणतात अरे नानांना जरा जरा शुद्ध येते तर ते बोलायचा प्रयत्न करतायत. आणि ते काय बोलायचा प्रयत्न करतात हे जेव्हा मी ऐकत होते त्यावेळी ते असं घर म्हणाले, बहुतेक त्यांना घरी जायचं आहे असं आपल्याला असं वाटतंय मला. आणि आपण डॉक्टरांशी बोलून बघूया आणि तर त्यांना घरी नेता येईल का बघूया. ते नुसतं घर असं बोलायचा प्रयत्न करतायत असं म्हणून आई जे त्यांनी घर म्हटलं होतं नानासाहेबांनी त्यांच्या कानाजवळ सांगितलं होतं ते इथे हा प्रसंग सांगतायत आई. तर बघूया आता नानासाहेबांना घरी नेता येतंय का, डॉक्टर काय म्हणतायत ते. कारण ऋषिकेश ते म्हणतो की मी डॉक्टरांशी बोलतो, जर सगळं काही ओके असेल तर आपण नेऊया. जानकीसुद्धा म्हणते की घरात नेल्यावर घरच्या वातावरणात त्यांच्या तब्येतीत सुधार पडायला म्हणजे बरं व्हायला त्यांना मदतच होईल. तोपर्यंत ते डॉक्टर स्वतःच आलेत ऋषिकेश रणदिवे म्हणून हाक मारत. तर ते सांगतायत ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट होती त्यांना सर्जरीसाठी मुंबईला जायला लागतं आहे आणि आत्ता आपण इथे मी तुमची इथे केस बघतोय आणि मी आत्ताच रिपोर्ट बघून आलो आहे. ऋषिकेश म्हणतो डॉक्टरांना त्यांना आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो का. तर डॉक्टर म्हणतात रिपोर्ट मी आत्ताच बघून आलो आहे, सगळं काही ओके असेल तर तुम्ही त्यांना नेऊ शकता. जानकीसुद्धा इथे म्हणते की त्यांना घरी नेल्यावर घरच्या वातावरणामध्ये बरं व्हायला मदत होईल कारण ते घर असं म्हणतायत. असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे रिपोर्ट्स ओके आहेत पण हॉस्पिटलचा एक वॉर्ड बॉय कायम त्यांच्याबरोबर असेल असं म्हणून सांगतात. आणि त्यांना जाताना इथे ॲम्ब्युलन्समधूनच तुम्ही न्या. आता ऐश्वर्याचा चेहरा बघा कसा झाला आहे नानासाहेबांना घरी नेणार आहे म्हटल्यावर. जानकी बाकीचे सगळे खुशीत आहेत पण ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र इथे टेन्शन आहे. डॉक्टर सांगतात की तुम्ही बाकीची फॉर्मॅलिटी जे काही आहे ती कंप्लीट करा, फॉर्म वगैरे भरून द्या आणि मग तुम्ही इथे नानासाहेबांना घरी घेऊन जाऊ शकता. आईसुद्धा म्हणतायत की त्यांना घरी गेल्यावर बरं वाटेल कारण ते घर असं म्हणतात, असं ते डॉक्टरांना परत सांगायचा प्रयत्न करतायत. आणि आता ऐश्वर्याला मात्र टेन्शन आलेलं आहे. अशा रीतीने हॉस्पिटलच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून झाल्यानंतर नानासाहेब इथे आता घरी आलेले आहेत. सगळे ऋषिकेश, सारंग, जानकी, आई नानासाहेबांच्या इथे खोलीत बसून आहेत. नानासाहेबांना ते सांगतायत की तुम्ही आता घरी आलाय, तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. सारंगसुद्धा खूप हळवा झालाय बरं का नानांना असं बघून. आणि कुणालाच आवडणार नाही ना असं आपल्या घरातल्या कणखर व्यक्तीला असं झोपलेलं बघून. तर सगळे इथे नानांना धीर देत आहेत. आणि ऋषिकेश लगेच आईला सावरतोय की आई तू काळजी करू नकोस, इथे नानांना लवकरात लवकर बरं वाटेल. एखादी वाईट गोष्ट घडली की सगळी फॅमिली कशी एकमेकांच्या साथीनं उभी राहते बघा. तर इथे जानकी म्हणते नानांच्या तब्येतीची काळजी आपण घ्यायचीच आहे पण आपल्या तब्येतीची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे ना. तुम्ही कोणीच काही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून, तर मी आता तुमच्यासाठी इथे काहीतरी खायला बनवते असं ती म्हणत असते. आणि ती एकदम उठते खायला बनवायला स्वयंपाकघरात जायला
करायला, पण तोपर्यंत इथे थांबते आणि तिला आठवतं कसं सुमित्राईंनी तिला सांगितलं होतं की तू किचनमध्ये जाऊ नकोस म्हणून, आणि त्या दिवसापासून तिनं किचनमध्ये पायच ठेवलेला नसतो बरं का प्रेक्षकांनो. तर सुमित्राई जसं म्हणत असतात की ऐश्वर्याला तू घराबाहेर म्हणजे किचनमध्ये बाहेर काढत होतीस ना, तर आता तू जायचं नाहीस. तोपर्यंत जानकीच्या इथे खांद्यावर हात पडतो. सुमित्राई स्वतः सांगतात, जानकी तू जा किचनमध्ये आणि तू सगळ्यांसाठी इथे खायला आंबट वरण आणि भात कर. तर इकडे ऐश्वर्या सयाजीरावांशी बोलते, म्हणजे तिच्या डॅडीशी बोलते आणि सांगते की हो नानासाहेबांना इथे घरात आणलं आहे आणि सगळे आमचे घरातले फॅमिली मेंबर्स मेलोड्रामा करत तिथे बसलेले आहेत आणि नानासाहेब अजून तरी शुद्धीवर तेवढे आलेले नाही आहेत की ते बोलतील, माझं नाव घेतील आणि तोपर्यंत मी काहीतरी करेनच. आणि असं काहीतरी करेन ना की नानासाहेब बोललेच नाही पाहिजेत असं म्हणते इथे ती, आणि धमकी देत म्हणजे स्वतःच बोलत असते की लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे, पण आमच्या घरातला कोण ना कोणतरी तिथे असतो तसं, पण मी लवकरात लवकर काहीतरी करेन आणि मी नानासाहेबांना इकडे बरं होऊ देणार नाही असं ती फोनवर बोलते. आणि हे सगळं बोलणं जानकीनं ऐकलं आहे बरं का प्रेक्षकांनो. जानकी अशी तिच्याकडे रोखून बघते रागाने. तरा जानकी ते पुढे येते ऐश्वर्याच्या समोर आणि दे की दण तिच्या थोबाडीत मारायला चालू करते बघा प्रेक्षकांनो. इथे तुला सांगितलं होतं ना घराकडे, आमच्या कुटुंबाकडे, घरातल्या माणसांकडे वाईट नजरेनं बघायचं नाही, तरी तू बघितलंस. इथे माझ्या घराला तू फोडायला निघालीस. माझ्या घरातली साधीबोळी माणसं त्यांच्या लक्षातच नाही आलं की त्यांनी एका नागिणीला इथे पोचलंय. माझंच चुकलं की मी तुला या घरामध्ये आणलं, परत लग्न करून इथे आणलं, तुला सुधारायची एक संधी दिली, हे माझंच चुकलं असं म्हणून ती सटासट त्या ऐश्वर्याच्या कानफाटीत मारते. आणि तू नागिण आहेस असं म्हणते आणि आपण नागिणीला पोचलोय, पण नागिण कसं सगळं नाचवते असं म्हणते. एक वेळ बिघडलेलं फळ आपण टाकून देऊ शकतो, पण नाचलेली माणसं त्यांचं काय करता येईल, काय करायचं तुझं असं म्हणून ती म्हणते. आणि ज्या क्षणी नानांना शुद्ध येईल, ज्या क्षणी ते सांगतील की मला ऐश्वर्याने ढकललंय, त्या क्षणी मी तुला तुझ्या हाताला धरून इकडे बाहेर काढीन असं म्हणून ते धमकी देते. ऐश्वर्याला मारते जोरजोरात आणि ऐश्वर्याला खूप धमकी देते, खूप बोलते तिला. आणि तुझ्यामुळे सगळं हे झालं आहे, माझ्या घरातल्या माणसांना त्रास झाला आहे, नानांना त्रास झाला आहे, आता तुझे दिवस संपत आले तिथले. ज्या क्षणी नानासाहेब सांगतील त्या क्षणी मी तुला घराबाहेर काढेन असं म्हणून ते सांगते. अजून नानासाहेब पूर्ण शुद्धीवर आलेले नाही आहेत, त्यामुळं इथं ती शांत आहे असं मला वाटतंय. बघूया आता पुढे काय घडतंय का, आणखीन काही मोठा ट्विस्ट येणार आहे इथे, कारण काही घडू शकतं. नानासाहेब सांगू शकतात की मला कोणीच ढकललं नाही आहे वगैरे असा ट्विस्ट आणू शकतात आणि मग पुढे आणखीन नवीन नाटक घडू शकतं. बघूया ट्विस्ट काय काय येतोय ते. तुम्हाला काय वाटतं, ट्विस्ट यावा की सरळ ऐश्वर्याला बाहेर काढावं, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता जानकीनं धमकी तर दिलेली आहे की मी तुला घराबाहेर काढीन म्हणून. ऐश्वर्या इथे बसली आहे आणि म्हणते तू मला नागिण म्हणालीस ना, आता हीच नागिण काय करते ते बघ असं म्हणून असं ती एकदम जानकी करून इथे ओरडते. आता बघूया मॅडम काय करणार आहेत नवीन कारस्थान ते. खरं तर ह्या बाईलांना लवकरच ठाण्यावर आणायला पाहिजे असं मला वाटतं. जानकी लवकर काय ते कर हां. तर इथे जानकी आलेली आहे नानासाहेबांना चहा घेऊन. नानासाहेबांच्या समोर इथे चहा ठेवते ती आणि म्हणते की तुम्हाला असं झोपलेलं नाही बघवत आहे नाना, तुम्ही उठा, तुमच्याशी खूप बोलायचं आहे मला असं म्हणते. तोपर्यंत सुमित्राईसुद्धा मागून येतात. मलाच काय, घरातल्या सगळ्यांना तुमच्याशी खूप बोलायचं आहे. तुम्हाला म्हटलं आहे त्याप्रमाणे तुम्ही घरात आलाय ना, आता आणलं आहे ना तुम्हाला घरात, तर तुम्ही असं झोपून नाही राहू नका. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, इथे बोलायला लागा, आम्ही आहोत इथे. आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे नाना, उठा, नवरात्र येते असं म्हणून इथे जानकी ते सांगत असते. सुमित्राई तिच्या पाठीमागे इथे येतात आणि तिच्या खांद्यावर इथे हात ठेवतात आणि म्हणतात की तू आहेस ना, तर नाना लवकरात लवकर बरे होतील. कारण जानकीनं निर्जळी उपासचं व्रत केले नानांसाठी. हे बघून किंवा नानांची जी काही काळजी घेते जानकी ते बघून सुमित्राई म्हणतात तू काळजी घेतेस तर त्या ते लवकरात लवकर बरे होतील. आणि जानकीला स्वतःला सावरावं लागतंय कारण इकडे सुमित्राई आहेत, ती खचली तर सगळे घरातले खचणार हा विचार करून ती ते स्वतःला सावरते आणि आईंना पण धीर देते. आणि लवकरच नाना काहीतरी बोलतील, नीट शुद्धीवर येतील असं म्हणून आईंना इथे धीर देते. आणि तुम्ही रडू नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्हाला पण तुमच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, तुम्ही काही खाल्लंय का असं ती विचारते. तोपर्यंत इकडे शर्वरी येते आणि शर्वरी म्हणते की आई, जानकी वहिनी बाहेर कोण आलंय बघ, चल, नाना लवकरात लवकर बरे होतील, पण बाहेर आधी कोण आलंय ते बघ चल. आता सुमित्राईंना पण कळत नाही आहे की नेमकं बाहेर कोण आलंय ते, आणि जानकीला पण कळत नाही आहे की कोण आलंय ते. त्यामुळे शर्वरी ते दोघींना पण इथे घराबाहेर
घेऊन जाते खोलीच्या बाहेर आणि खोलीच्या बाहेर जाऊन बघतोय तर इकडे सौमित्र आलाय. तर सौमित्राला बघून परत सगळे इथे इमोशनल झालेत. मग अशा प्रसंगामध्ये जानकी ऐश्वर्याला सांगते की मी नानासाहेबांना अजिबात एकटं सोडणार नाही, बारीक लक्ष ठेवणार आहे. आता बघूया जानकी जर देवळात गेली तर लक्ष कसं ठेवता येईल हा प्रश्नच पडलाय. तर इकडे सौमित्र आलाय. सौमित्रला लगेच इथे सगळे इमोशनल झालेत. सौमित्र आल्यानंतर सौमित्र म्हणतो मला कोणी सांगितलं नाही, तर तू बाहेरगावी होतास म्हणून तुला त्रास नको म्हणून सांगितलं नाही, पण तुला कोणी सांगितलं, तर माझ्या भावंडांनी सांगितलं, असं म्हणून तो आधी ऋषिकेशला इथे मिठी मारतो आणि मग सगळेजण इथे एकत्र मिठी मारतात. 2 मिनिटासाठी आपल्याही डोळ्यात पाणी येतं या सगळ्यांना एकत्र बघून. आडीनडीच्या प्रसंगात सगळे एकत्र आलेले आहेत. सौमित्र विचारतोय पण हे कसं झालं, नाना पडलेत एवढंच मला सांगितलं गेलंय, पण हे कसं झालं. तर इकडे ऋषिकेश जानकीला खुणावतोय की काही आत्ता बोलू नकोस म्हणून, कारण सगळं प्रकरण आत्ता सांगण्यासारखं नाही आहे. जानकी लगेच बाजू इथे सावरून घेते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही आधी नानांना भेटून घ्या, तुम्ही नानासाहेबांशी बोलायला आलायत ना. आता सौमित्र जेव्हा विचारतो हे कसं झालं तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर किती 12 वाजलेत बघा. पण जानकीनं बाजू सावरून घेतली आहे, ती आत्ता इथे काहीच सांगत नाही, कारण ऋषिकेशनं तिला खुणावलं की आत्ता काही बोलू नकोस म्हणून. पण ती सुद्धा काही म्हणत नाही, त्यामुळे ती इथे बाजू सावरते आणि म्हणते की तुम्ही आधी नानांना भेटून घ्या, ते कदाचित तुमचा आवाज ऐकून तुमच्याशी बोलून नानासाहेबांना इथे बरं वाटेल, त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला मदत होईल, तर तुम्ही आधी आत जावा आणि नानासाहेबांशी बोलून घ्या, मग नंतर आपण काय घडलं कसं घडलं या गोष्टीवर सविस्तर बोलूया. सुमित्राई पण म्हणतात चल आपण आत जाऊन बोलूया. जानकी म्हणते ते बरोबर आहे, तू आधी नानासाहेबांशी ते भेटून घे. तर ऋषिकेशने सारंगला इथे बॅग आत ठेवायला सांगितली. ऋषिकेशला तेवढ्यात फोन आलाय, तो बाहेर गेलाय आणि आता इकडे सौमित्र आतमध्ये गेलाय नानासाहेबांच्या खोलीत. सुमित्राई त्यांना घेऊन जात आहेत. ऋषिकेश गेल्यानंतर तिथे सारंग पण गेल्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या दोघीच जणी आहेत. ऐश्वर्या म्हणते जानकीला सगळे एकत्र आलेच, मग म्हणजे ऐश्वर्याला असं वेगळं म्हणायचं होतं की सगळे एकत्र आलेच शेवटी. तर जानकी म्हणते सगळे एकत्र होते आणि एकत्रच राहणार असं ती म्हणते. आणि इकडे जानकी विचार करते की लवकरात लवकर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, नानासाहेबांना इथे लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे. सौमित्र नानासाहेबांच्या जवळ बसलाय, शर्वरी पण गेली तिथे मागे आणि 2 मिनिटासाठी त्याला काहीच सुधारत नाही आहे. सौमित्र असा शांत होऊन गेला आहे. आईकडे एकदा तो बघतो आणि मग त्याच्यानंतर तो त्या नानासाहेबांचा हात इथे हातामध्ये घेतो आणि नानासाहेबांचा हात त्याने हातामध्ये घेतल्यानंतर सौमित्राला 2 गोष्टी आठवतात. एक म्हणजे जानकी आणि ऋषिकेशचं जेव्हा लग्न करत होते त्यावेळेला सौमित्राला कसं नानासाहेबांनी इथे घराबाहेर ठेवलं होतं ही गोष्ट इथे सौमित्राला आठवते. आणि मग त्याच्यानंतर सौमित्राला हेही आठवतं की कसं नानासाहेबांनी त्याला स्वतःच्या जवळ बोलावून घेतलं होतं, जातो नाही येतो म्हणावं आणि तू ये असं म्हणून नानासाहेबांनी आपले हात पुढे केले होते आणि मग त्याला मिठीत घेतलं होतं. एकमेकांचे रुसवे-फुगवे इथे निघाले होते. हे सगळे प्रसंग नानासाहेबांच्या बाबतीत घडलेले, सौमित्राच्या बाबतीत घडलेले नानासाहेबांचे प्रसंग त्याला इथे आठवत आहेत. तो पण इथे इमोशनल होतोय आणि त्याला आपण रडायला येतंय. तो म्हणतोय नाना म्हणजे शिस्तीचा कणा, नाना म्हणजे डोंगर आणि या माझ्या डोंगराला असं लोळागोळा होऊन पडलेलं नाही बघवत आहे. नाना तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे. तर इकडे तोच इथे इमोशनल झालेला बघून आई त्याला सावरायला येतात आणि म्हणतात की नाना लवकरात लवकर इथे बरे होतील. आणि सौमित्र पण म्हणतो की नानासाहेब लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजेत. दोघं एकमेकांना इथे धीर देत आहेत. आपण सुद्धा बाप्पाकडे प्रार्थना करूया, देवी आईकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर इथे नानासाहेबांना शुद्ध येऊ दे आणि ऐश्वर्याचं जे काही प्रकरण आहे, जे काही कारस्थान आहे ती सगळ्यांची ते समोर येऊ देत. तर इकडे गुलाब साड्या आणून देतो आणि म्हणतोय जानकीला की ह्या तुमच्या इस्त्री केलेल्या साड्या आहेत. तर जानकी म्हणते की ह्या तुम्ही आतमध्ये ठेवा. अजून एक काम होतं, गच्चीवर कपडे वाळत घातलेत ते पण घडी करून ठेवा आणि त्याच्याबरोबर इथे या साड्या पण ठेवा. तर गुलाब विचारतो की तुम्ही कुठे बाहेर चाललाय का. तर ऋषिकेश म्हणतो की हो आम्ही देवळात चाललोय. आणि हे सगळं यांचं बोलणं ऐश्वर्या तिकडनं ऐकते बरं का बाल्कनीतून. आता ऐश्वर्या म्हणते आता वादळ तर येणार आहे, म्हणजे पावसाचं माहिती नाही पण वादळ मात्र नक्की येणार. तू येईपर्यंत बघ मी कशी नानांची काय हालत करते ते. तू मला काल थोबाडीत मारलंस ना, आता त्याचे व्रण नानासाहेबांच्यावर नक्की दिसतील असं ती म्हणते. आणि प्रेक्षकांनो इथे भयानक उद्या काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे जानकी आता देवीची प्रार्थना करते की लवकरात लवकर नानांना बरं वाटू दे. आणि इकडे सयाजीराव पण आलेत. ऐश्वर्या म्हणते की त्याच्या आधीच मी माझं काम करीन. आणि इकडे देवीनं कौल पण दिलाय. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो नानासाहेबांच्या जवळ
इकडे साप नाग आलेला दिसतोय आणि ऐश्वर्याने तो सोडलाय आणि जानकीला तो चावतोय. जानकी इकडे पडतीये लगेच खाली. आता बघू तिला ऋषिकेशनं सावरलंय, नेमकं काय घडणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.